श्रावण सुरू झालाय आणि भक्तीची आरस सुद्धा। श्रावणात महादेवाची पूजा करणे, त्यांचा उपवास करणे, सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ। पण या श्रावणात आपण काहीतरी भन्नाट आणि काहीतरी खास करणार आहोत। भटकंती असणार आहे 12 ज्योतिर्लिंगाची, तीही 12 दिवस। दररोज एक नवीन पवित्र जागा, एक जुनी पुरातनातील कथा आणि एक नवीन भक्तीचं गूढ। चला तर मग सुरुवात करूयात या भक्तिमय प्रवासाला। पावसाची सुरुवात पहिल्या ज्योतिर्लिंगापासूनच, म्हणजेच जिथे चंद्राने केली शिवाची उपासना, सोमनाथ ज्योतिर्लिंग। हिंदू धर्मात सांगितलं जातं की चंद्रदेवाने आपल्या पत्नीमध्ये फक्त एकावर प्रेम दाखवलं, रोहिणीवर। त्यामुळे त्याच्या इतर पत्नींच्या तक्रारीमुळे दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिला। तो शाप असा की क्षय हो तुझा, म्हणजे चंद्र त्या शापामुळे शनी होत गेला। तेव्हा चंद्र देवाने भगवान शंकराची आराधना केली आणि अखेर गुजरातच्या किनाऱ्यावर प्रभात क्षेत्रात शिव प्रकट झाले आणि क्षय थांबवला। इथूनच शिवलिंग प्रकट झालं, ज्याचं नाव पडलं सोमनाथ, म्हणजे चंद्राचा नाथ। या ज्योतिर्लिंगाचे महत्व असे की सोमनाथ हे मंदिर फक्त धार्मिकच नाही तर ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाचं आहे। मोहम्मद घोरी पासून ते मोहम्मद गजनवीने हे मंदिर अनेकदा पाडलं, पण प्रत्येक वेळी ते मंदिर पुन्हा उभा राहिलं। सोमनाथ म्हणजे शिवाच्या कृपेने उजळलेला चंद्र, जो वसलेला आहे प्रभास पाटण, गुजरात येथे। येथील प्रमुख सण म्हणजे महाशिवरात्री व कार्तिक पौर्णिमा। समुद्र किनारी उभं असलेलं प्राचीन आणि आधुनिक वास्तूचे मिश्रण हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। आजच्या पौराणिक कथेवरून बोध इतकाच की श्रद्धेने, कष्टाने आणि मनापासून केलेली प्रार्थना, केलेले कार्य कधीच व्यर्थ जात नाही। पुन्हा भेटूयात पुढच्या भागात दुसऱ्या ज्योतिर्लिंगासोबत, पवित्र मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, जिथे शिव पार्वतीने स्वतःचं वास्तव्य केलं होतं। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हर हर महादेव बोलून लावरे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करा।